नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर असिस्टंट प्रोफेसर पदासाठीचं जॉब शोधत असाल आणि तुम्हाला पुण्यामध्ये जॉब करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी या ठिकाणी आलेली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे ह्या नावाजलेल्या संस्थेमध्ये विविध पदांसाठीची डायरेक्ट इंटरव्ह्यूमधून भरती होणार आहे. डायरेक्ट इंटरव्ह्यू कोणत्या तारखेला असणार आहेत, कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत, त्याचबरोबर त्या सब्जेक्टमध्ये कास्ट कॅटेगरीला किती जागा असणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर मित्रांनो बघा, इथं तुमच्या डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहेत असिस्टंट प्रोफेसर या पदासाठीच्या. आणि ही जी काही भरती आहे ही भरती टेम्पररी नॉन ग्रँट स्वरूपाची ही भरती असणार आहे. त्याच्यामध्ये बघा, आबासाहेब गरवारे कॉलेज, ऑटोनॉमस, कर्वे रोड, पुणे 4 या ठिकाणी सब्जेक्ट कोणते आहेत तर पहिला सब्जेक्ट आहे कॉम्प्युटर सायन्स यूजीचा. त्याच्या एकूण 2 जागा दिलेल्या आहे आणि कॅटेगरी आहे एससी साठी 1 आणि ओपन टू ऑल 1 जागा असणार आहे. त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे कॉम्प्युटर सायन्स पीजी. एकूण जागा 2 असणार आहेत. एससी साठी 1 आहे आणि ओपन टू ऑल यांच्यासाठी 1 आहे. इलेक्ट्रॉनिक्स यूजी 1 जागा ओपन टू ऑल असणार आहे. मॅथमॅटिक्स यूजी 1 जागा ओपन टू ऑल असणार आहे. इंग्लिश यूजी 1 जागा सर्वांसाठीच असणार आहे. इंग्लिश पीजी 1 जागा आहे, ओपन टू ऑल आहे. त्याच्यानंतर हिस्ट्री पीजी 1 जागा ओपन टू ऑल असणार आहे. बायोडायव्हर्सिटी पीजीची 1 जागा आहे, ओपन टू ऑल आहे. त्याच्यानंतर जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन पीजीच्या 2 जागा आहेत. एससी साठी 1 आणि ओपन टू ऑल 1 असणार आहे. एम लॅब पीजी 1 जागा ओपन टू ऑल असणार आहे. पॉलिटिकल सायन्स यूजीची 1 जागा आहे, ओपन टू ऑल. पॉलिटिकल सायन्स पीजीची 1 जागा आहे, ओपन टू ऑल आहे. सायकोलॉजी यूजीची 1 जागा ओपन टू ऑल. सायकोलॉजी पीजी 2 जागा, एससी साठी 1 आहे आणि ओपन टू ऑल साठी 1 आहे. बायोटेक्नॉलॉजी यूजी एकूण जागा 4 असणार आहेत. एससी 1, व्हीजेए 1, ओबीसी 1 आणि ओपन टू ऑल 1 असणार आहे. बायोटेक्नॉलॉजी पीजीच्या 5 जागा आहेत. एससी साठी 1, पीजीए 1 आहे, ओबीसी साठी 1, ओपन टू ऑल 1 आणि एसईबीसी साठी 1 जागा आहे. सायकोलॉजी पीजी 2 जागा, एससी साठी 1 आणि ओपन टू ऑल 1 असणार आहे. एनालिटिकल केमिस्ट्री पीजीच्या 3 जागा आहेत. एससी साठी 1, पीजीए 1, ओपन टू ऑल 1. त्याच्यानंतर एम लॅब यूजी 1 जागा ओपन टू ऑल असणार आहे. मित्रांनो, ही जी भरती आहे ही भरती आबासाहेब गरवारे कॉलेज साठी असणार आहे. आणि नंतर बघा, गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स ऑटोनॉमस साठीच्या देखील इथं जागा आलेल्या आहे. बीबीए साठी 3 जागा आहेत. एससी 1, व्हीजेए 1, ओपन टू ऑल 1 आहे. बीबीए कॉम्प्युटर ऍप्लिकेशन 2 जागा आहेत. एससी साठी 1 आणि ओपन टू ऑल 1 असणार आहे. बीबीए आयबी साठीच्या 3 जागा आहेत. एससी साठी 1, व्हीजीए 1 आणि ओपन टू ऑल 1 असणार आहे. मित्रांनो, ही जी भरती आहे ही टेम्पररी स्वरूपाची भरती असणार आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, इथं जे काही क्वालिफाय विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं आहे, आपल्या बायोडाटा सह तारीख आहे बघा 25 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता जे काही कॉलेज आहेत आबासाहेब गरवारे कॉलेज आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी 25 जून 2026 रोजी काय करायचं, इंटरव्ह्यू साठी उपस्थित राहायचं आहे. तुम्हाला आणखीन डिटेल जाहिरात हवी असल्यास इथं तुम्हाला garwarecollege.mes.pune.in ही वेबसाईट दिलेली आहे आणि gcc.mes.pune.in ही देखील वेबसाईट दिलेली आहे. या दोन्ही वेबसाईट वरती मित्रांनो काय केलेले आहे, डिटेल जाहिरात अपलोड केलेल्या आहेत. ह्या दोन्ही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिलेली आहे. तर लगेचच तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, म्हणजे त्यांच्यापर्यंत ही भरतीची जाहिरात पोहोचली जाईल. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज
आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.